सर मारामाऱ्या तिकडे USA, इराण, इस्रायलच्या सुरू आहे आणि कार्यक्रम मात्र माझ्या पैशांचा झाला. माझ्या पैशांची वाट लागू राहिली. माझे 20 लाख रुपये टाकले होते, त्याचे 18 लाख रुपये झाले, ते मला आताच्या आता काढून द्या. म्हटलं सर व्हेरी गुड, घेऊन जा, काही प्रॉब्लेम नाहीये. जेव्हा मी असं बोललो त्यांना असं सरप्राईज वाटलं की असे काय म्हणतात, त्यांनी मला कन्व्हिन्स करायला पाहिजे की पैसे नका काढू, सगळं छान होईल वगैरे. मी म्हटलं सर मला गेल्या 18 वर्षांचा अनुभव आहे. जेव्हा जेव्हा बाजार पडायला लागतात तर कितीही स्ट्रॉंग इन्व्हेस्टर असतो, त्यांनी जर कधी आधीच्या काळात मंदी बघितलेली नसेल तर त्याला तो अनुभव कधीच येत नाही. आणि माणूस स्वतःच्या अनुभवातून जास्त शिकतो, इतरांच्या अनुभवातून कमी शिकतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला आज कितीही कन्व्हिन्स केलं तरी तुमचे 4 मित्र तुम्हाला कन्व्हिन्स होऊ देणार नाही. ते तुम्हाला म्हणतील आता तिसरं महायुद्ध होणार आहे आणि मार्केट 50-60% खाली जाईल, आणि मी तुम्हाला आज समजून सांगितलं तर तुम्ही परत उद्या येऊन मला तेच विचारणार. त्याच्यामुळे तुम्ही पैसे काढून घ्या. जेव्हा परत तेजी येईल ना तेव्हा तुम्ही या, तेव्हा तुमच्या पाठीशी अनुभव राहील, तेव्हा परत आपण इन्व्हेस्टमेंट करू. फक्त म्हटलं हे पैसे विड्रॉल करायच्या आधी तुम्ही जो फॉर्म भरून दिला होता रिस्क प्रोफाइलिंगचा, त्याच्यामध्ये चेक करा तुम्ही त्याच्यामध्ये हाय रिस्क घेणारा व्यक्ती असं मेन्शन केलेलं आहे. तर आता तुमचे रिस्क घेण्याची क्षमतेचं काय झालं? काही नाही, ते 2-4 मिनिटं बसले, मग म्हणजे सर एक काम करू, आपण थोडंसं थांबून घेऊ आणि मग बघू काय करायचं ते. तर मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा असं वातावरण असतं आणि ज्या लोकांनी मंदी बघितलेली नाही ते पॅनिक होतात आणि पैसे विड्रॉल करतात. जे स्मार्ट इन्व्हेस्टर असतात, ज्यांनी 2-4 वर्ष आधीच्या मंदी बघितलेल्या असतील, ते मात्र अशा मंदीचा अपॉर्च्युनिटी म्हणून फायदा घेतात, इन्व्हेस्टमेंट करतात आणि मग भरपूर पैसे बनवतात. तर बाकी मला कमेंट करून नक्की सांगा, या खतरनाक पडत असलेल्या बाजाराची तुम्हाला पण भीती वाटते का? आणि हा रील शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी नक्की भेटा, पण तेच पैसे जे 10, 15, 20 वर्ष तुम्हाला लागणार नाही. आणि कर्ज घेऊन अजिबात इन्व्हेस्टमेंट करायची नाही. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.